हाथ भगवंतने कल्याण करावे कोटान कोटी राज्य हक्कावे अंदर बर महालक्ष्मी प्रसन्ने रमी राम जयपूर संपन्न रे की हनुमत्ता आघाडत दर्शनाचे वक्तंदा कळवा मकवा कवळी कलकबाय मस्त किरा डोळे करुणा तरी बसलीच नाही किने हत्ती हाडे डोर मरे मुक्काले जा कडे रेगत बसते कनान मरे पाऊण कदक बसले शेताले किती सुनवडत घोळत बसनात ते जण अंधार बर महालक्ष्मी प्रसन्नवती आणि मानव कोतपल्ला वळीना तुझा हवाच निर्वाणी धावण्यात धावतील पावण्यात पावतील गर्व नाही तुमच्या पोटी शनी गर्वाची वासना धरली गर्वात सातव पुढत लिहाना त्याला पल्ला चौऱ्याची प्यारा आय तुमचा हात चालन का त्याला धावली त्याला पाणी वर कडाला बोल पडली आय तुमचा हात घाट झाला म्हणून घाट कुपाट ठेवले घेऊन मर महालक्ष्मी वडील बाईने आज तुमच्या नेनं पंचा मुख्यात कमराचे मत पडून धडगडीला पलता बोला लक्ष्मी बाळू प्रत्येक गोष्ट मनावर घेतोस. काशा म्हणला रील काढायला चल तर लगे गेलास. मी म्हणलं जीव दे तर लगेच जीव द्यायला गेलास. तुला काय माझा विचार आहे का नाही? अगं तुला माहित आहे ना की माझं स्वप्न काय आहे ते. मला एक दिवस स्टार बनायचं आहे. मला स्वतःचा माझा कॅमेरा घ्यायचा आहे. एक छोटासा स्टुडिओ टाकायचा आहे. मी आता सरांकडे कॅमेरा पण शिकायला जातोय. कॅमेरा पण शिकून झाला व्यवस्थित. आता मला चालवाय पण येतोय. आणि ऐक ना, काशा पण कामाला जायला लागलाय. 2 पैसे यायला लागले ते आता. म्हणजे व्यवस्थित सेटल झालं की मी तुला लग्नाचं मागणी घाला येतो. त्यावेळेस आपण ना एकदम धूमधडाक्यात लगीन करू. तू लग्नाची मागणी घालायला येस तर माझं लग्न होईल. का करू तू? तेच तर सांगायचा प्रयत्न करते. 2 दिवस झाले त्याच्यासाठी तर तुला हुडकत होती. काय झालं मग? मुलगा बघून गेलेला. होय का? कोण ग? आहे एक फोटोग्राफरच आहे तो पण. हा, आता घरचे म्हणतात त्याच्याशीच करायचं लग्न. कोण आहे तो? तुझं नाव काय? नाव नाही माहिती मला, पण फोटोग्राफर आहे. तेच तुला सांगायचं. त्याच टेन्शन मध्ये तुला हुडकत होती आणि तू तिथं रील काढत बसली. पण ऋतू तुला काय वाटतंय? मला नाही करायचंय त्याचा नंबर मला पाठव. मी त्याला समजून सांगतो तुमच्या दोघांचं लग्न मोडतो. कारण त्याला समजून सांगतो की माझं ऋतूवरती प्रेम आहे. तू काय आमच्या मध्ये पडू नको. पण भांडण होईल असं काय करू नकोस. त्याला समजून सांग. नाही, भांडणाचं काय संबंध? त्याला सांगतो माझी मी समजून काय ते.
बरं ऋतू ऐक ना, मला जाऊ दे का? ऐक ना, तुला एक सांगायचं होतं. बोल ना. ते चेअरमनचा मुलगा आहे ना, तुम्हाला त्रास देतो. कोण, बाळासाहेब का? हा, हा बोल की. त्यानं मला एकदा दोनदा रोडवर पण अडवलेला आणि बोलतोय की तुला मेसेज केलेल्याचा रिप्लाय का नाही देत. ऋतू तू जा, बघतो त्याच्याकडे मी. मला पण सरांचा फोन यायला लागलेत, त्याच्याकडे बघतो काय आहे ते. पण ऐक ना, हा, बोल की. तू उद्या शाळेत येणार आहेस ना, हो तेव्हा माझ्या एकटीचे सेपरेट फोटो काढायचे. चालतं, सकाळी आलो की पहिला फोटो काढतो. टेन्शन घेऊ नको. तुम्ही गेल्या रविवारी मला म्हणला की गावात स्वच्छता अभियान चालू केलंय. हे काय आहे? अहो विषय काय होतोय, आम्ही तर दर रविवारी स्वच्छता अभियान करतोय. हा आम्ही पोरं, आमचे काय पोरं असते ते, हा. पण आठवड्यात ती जी व्हायचं ती होतच, माणसं काय ऐकतच नाही ते. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं पप्पू शेठ? तुम्ही 4 दोघांनी स्वच्छता करून चालत नाही. ह्याच्यासाठी गावात एक ग्रामसभा घ्यावी लागते किंवा या पारावर लोक बोलवून घ्या. तसंच करा. मला पण सांगा, सगळ्या गावकऱ्याला सभेत सांगावं लागतं, तेव्हा ही कुठंतरी गावकऱ्यांना वळण लागेल. अजून कसं काय आलं नाही घरी? कचरा ही कुंडीतच टाकला पाहिजे. कचरा खाली टाकला तर त्याला 500 रुपये दंड करू. त्याच्यासाठी आपल्याला गावात चौकात कॅमेरे बसवावं लागतील. त्याची पण सरपंचाला सांगून, वर आपण पंचायत समितीला सांगून आपल्याला गावात कॅमेरा बसवता येतंय का ते बघू. कारण की कॅमेरा बसवलं तर गावात चोरी होणार नाही, कुणाची छेडछाड होणार नाही. म्हणजे गावाला एक चांगलं वळण लागेल. त्यासाठी सरपंचाला बोलू आणि गावात कॅमेरा पण बसवायला सांगू. आला आलो सर. आता काय व्यवस्थित कॅमेरा शिकलाय? कुठं चाललाय शूटला? ते शाळेवरती चाललोय. शाळेला चाललाय का? हा बर बर, व्यवस्थित हा? ओके ओके, व्यवस्थित नाही. काय नाही अडचण सर. आणि तुझ्यासोबत कोण आहे? कशी आहे की? काय कॅमेरा कोणाला देऊ नका अजिबात सुद्धा नाही. या गोष्टीबद्दल सरांना मी काय सांगितलं नाही. हा हा, तू चांगला चालवतोय म्हणून मी तुला देतोय कॅमेरा. कोणाच्या हातात देऊ नको, व्यवस्थित आण माघारी. काय सर मला लय ओरड देतं. ओके, काय सुद्धा टेन्शन घेऊन आला सर. कशी आहे की माझ्यासोबत? हा या. लॉक काढ की. अगं उरकी लवकर सर येतील. हो, थांब की फोन लावते. बघते कोण आले. हॅलो, हा कुठं आहे बाळू? ज्याला त्याला फक्त सत्ता पाहिजे, प्रजेचं काय का होईना. संविधान चालू झालं, पण त्या संविधानाचा वापर फक्त इलेक्शनच्या वेळेस कॅटेगरी बघण्यासाठी आणि पोरं शाळेत घालण्यासाठीच होती. बघा 26 जानेवारी आहे का, संविधान लागू झालं बरोबर आहे. म्हणून ही 26 जानेवारी घातली जाते. बरोबर आहे बापा. आणि त्या संविधानामुळं गोरगरीब जनतेला किंवा प्रत्येक समाजाच्या ह्याला त्या संविधानामुळं काहीतरी गोष्टी मिळायला लागल्या. त्याच्यानुसार अख्खा देश चालवायला लागला.
बाळासाहेब, एवढं आपल्या 10 कोटीचं बिल नाही निघत आहे. पण कितीपर्यंत निघेल? जास्तीत जास्त 2-2.5 पर्यंत निघेल. सर्वांनी आपला हात झेंड्याला सलून द्यायसाठी करायचा आहे, बरोबर? आणि त्याचबरोबर मुलींनी काय नमस्कार, असेल ते असेल. हा, नमस्ते. कस कसं चाललंय नियोजन काय? चाललंय आता प्रजासत्ताक दिनाची तयारी चालू आहे. हा कवायची प्रॅक्टिस आहे, राष्ट्रगीत आहे, ध्वजगीत आहे, हा चालू आहे तयारी बऱ्यापैकी. घेऊ का फोटो सर? ओके ओके, घ्या सर, काय नाही. तुम्हाला जसं पाहिजे तसं फोटो घ्या, शाळेचं घ्या, विद्यार्थ्यांचं घ्या, काय परिसराचं घ्या, तुम्हाला जे जे योग्य वाटतं त्याचं घ्या. ओके काय अडचण नाही. चालतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागे ह्या गोष्टी ओळखूनच केलंय सगळं. त्यांनी लोकांचं भलं केलं, कल्याण केलं, पण लोकांना हितच कळना झाले. गुटखा खाऊन कुठे बी कागद टाकते ती, काय बी करते ती गावात. काका, गुटखा बंदी, दारू बंदी व्हायला पाहिजे अहो. पप्पू शेठ, बाबा काका म्हणतात तसं करूया, गावातली माणसं सगळी जागृत करूया. चालतंय. बरं पप्पू शेठ, बोला ती उद्या 26 जानेवारी आहे. शिक्षकांचा फोन आलता मला, मग ती कसे नियोजन केलंय त्यांनी ती बघून येऊ. हे जा बघू. चला. काशा बघ की कसं शायनिंग करतोय, बघ सुद्धा नाही इकडं. होय, ऐक की, बाळ तुझा फोटो काढायला जाणार आहे ना तुम्ही? हा. तुला नासके मला जायची सोडून, मला पण घेऊन जा. दाजी बघ तुझे फोटो काढायला लागले. सावधान. या ठिकाणी आपण हो ना, आता शिक्षकांना सांगितलं होतं, आता काय त्यांनी तयारी केली काय माहिती. आपल्या प्रजासत्ताक दिनाची तयारी विद्या मंदिर सुळेवाडी या ठिकाणी आपण तयारी करत आहोत. फोटो काढायला काय या ठिकाणी आपल्या शाळेची तयारी प्रजासत्ताक दिनाची कशी चालली हे आवर्जून या ठिकाणी पाहण्यासाठी ते आलेत. त्या सर्वांचं आपल्या विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण साधून या ठिकाणी आपल्या विद्यालयाला खास भेट देण्यासाठी आलेत की प्रजासत्ताक दिनाची तयारी आपल्या विद्यालयामध्ये कशी चालली, आपण कसं प्रात्यक्षिक सादर करतोय, इतर गोष्टी आपण कशा पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचवतोय. हा एक राष्ट्रीय सण आहे आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या गावामध्ये, आपल्या शाळेमध्ये आपण जाणं, भेट देणं, तिथं असणारी तयारी पाहणं, ज्या काही गोष्टी असतील त्या समजून सांगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आज ते आपल्या विद्यालयामध्ये आलेत. त्यांचं आपल्या श्री विठ्ठलदयाजी विद्या मंदिर सुळेवाडी या विद्यालयामध्ये पुन्हा असं नाना बघा की सरपंच नसल्यामुळं बाबा काका कसं जागा चालवायला लागले ते खालो करू नका. पालम बोला की. सरपंच आला नाही तर काय? नाही ते सरपंचाला काय एवढीच काम माहिती तेव्हा मी आलोय की मला सांगितलं त्यांनी तयारी कशी चालू आहे काय बघून ये म्हणून. मी आहे की काय टेन्शन घेताय तुम्ही? आहे मी सरपंच ज्येष्ठ नागरिक आहे गावचा. सरपंचाचं काम असतंय की आपल्या शाळेत शिक्षक आपल्या शाळेतली चांगलीच आहेत, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. ते आपल्या मुलांनी चांगल्या पद्धतीने घडवते, ते आपल्या गावाचं नाव रोशन करते ते. पण सरपंचाचं काम होतं की स्वतः येऊन पाहणी करणे. होय की, पण आता अचानक मीटिंग निघल्यावर काय करायचं त्यांनी? आता कशाची काय मी आहे की काय तुम्ही काय काय अडचण नाही मी आहे. प्रकार 1 ते 5 शुरू करेंगे. शुरू कर. आणि उद्या 26 जानेवारी मुलांना चांगली भाषणं द्या. उद्या काय प्रमुख पाहुणे अजून येणार आहे ती की शाळेचं नाव चांगल्या ह्यानं
गाजलं पाहिजे. काय अडचण असली तर सांगत जावं, काय अडचण नाही मिटवते जावं. आणि शाळेसाठी तुम्हाला कशाची म्हणजे काय लागत असलं तर या तुम्ही आम्हाला हक्कानं सांगा की बाबा शाळेत ही वस्तू आणायची आहे, हे काम करायचं आहे. आम्ही म्हणजे राजकारण बाजूला सोडून आपल्या गावची शाळा आहे किंवा आपल्या मुलांचं भवितव्य काहीतरी घडणार आहे म्हणून आम्ही मोठ्या मनाने शाळेसाठी मदत करू. या ठिकाणी आज आपण आपल्या विद्यालयामध्ये आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, अतिथींचं त्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण एक समूह गीत, एक स्वागत गीत या ठिकाणी सादर करतोय. विद्यालयातील विद्यार्थिनींना विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. 2 मिनिटं मुलांना मला काहीतरी सांगायचंय, ते सांगून झाल्यानंतर तुम्ही स्वागत गीत. हो ठीक आहे चालेल. बोलू शकतो का? हो बोला, काय नाही अडचण. तर सर्व विद्यार्थी मित्रांना प्रथमतः उद्या आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. त्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. तर जसं की कोविड नंतर शिक्षण पूर्णपणे वर्गातून 2-3 वर्ष बंद झालं, त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हातात मोबाईल यायला लागले. त्या मोबाईलमुळे तुम्ही तरुण पिढी सगळी बिघडत चाललाय. जसं 10-15 वर्षापूर्वी शिक्षणाला महत्व दिलं जायचं तसं आता तुम्ही शिक्षण सिरियस घेत नाही. शिक्षकांनी तुम्हाला काय बोलायचं झालं तर तुमच्या आधी तुमच्या पालकांनाच राग येतो, का तर तुम्ही मोबाईलच्या आहारी गेलाय. आणि काय तर विद्यार्थी मित्र व्यसनाच्या पण आहारीत गेले. तुम्हा सगळ्यांना एक आवर्जून गोष्ट सांगायची मला. दर रविवारी आपल्या सुळेवाडी गावामध्ये मी, पप्पू शेटणी, बादशानी, चिक्यांनी आम्ही 4-5 जणांनी मिळून एक स्वच्छता मोहीम चालू केली. आणि रविवारी तुमच्या सगळ्यांच्या शाळेला सुट्टी असते, तुम्ही येऊ शकता का नाही आमच्या सोबत? मोठ्यानं आवाज येत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता खरं सांगायला गेलं तर तुम्हाला इथं बसलेलं बघतोय तर तुमच्यात मी स्वतःला हरवून गेलोय. माझे शाळेतला दिवस मला आठवलं नाही. म्हणजे तुमचं हे आयुष्य आहे ना ते चांगलं, हे दिवस पुन्हा नाहीत. जगून घ्या मित्रांनो, शिक्षकांचा आदर करा, गावाचं नाव रोशन करा, हीच तुम्हाला विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचं फोटो वगैरे कधी डेव्हलप करून देणार आहे काय? काय करतो आता स्टुडिओला गेलो का नाही, सरांकडून हे करतो, सरांना सांगतो पाठवायला. व्यवस्थित तुम्हाला जसं आपलं हे वाटतं ते आम्हाला डेव्हलप करून द्या, म्हणजे आम्हाला पण विद्यार्थ्यांना वगैरे. ओके. तर व्यवस्थित हे करू. चल की बाळू फोटो काढूया. काय कुठे चालली तू? काय काम आहे? सर 2 मिनिटात येतो की फोटो. कुठं जायचं तुला? तिथं लगेच ये पटकन. हा चल चल. काय तू? राजा, काम व्यवस्थित झालं पाहिजे बरं का? होय सर. कुठलीही तक्रार नाही आली पाहिजे. नाही सर. बाळू फोटोवाला नाव आहे आपलं, नावाची बदनामी नाही झाली पाहिजे. व्यवस्थित काम करा. होय सर. या फोटो आले, आमचा फोटो काढा. आपल्या दोघींचं काढवा. नाही थांब, आधी माझा एकटीचा काढू दे. फोटो काढू. 1 मिनिट. स्माइल दे की पोरांनो, सेटअप लावून घ्या व्यवस्थित. राजा कुठे गेलाय? ते डेकोरेशन व्हिडिओ काढायला गेलाय. बरं एक काम कर, ते नवरीत झाला असेल तर नवरीला बोलव आणि सिंगल फोटो काढून घे. बर. उरका पटापटा. काम करायचं असतं. अरे काशा उठ की जरा, गाडी भरायची. काम सारखं चुळाच मारत कसा बसलाय? काम कधी करणार? उठतो की राव, आता तर आले पाणी पे. मग उठ ना. काम कोण करणार आहे? तुझा बाप करणार आहे का? असलाच तेच.
एक मिनिट इकडं बघ. ओके ओके बाळू ऐक ना, माझं आणि कशाचा एक फोटो काढ की. करतो की मीच तुमचा काढतो, तुम्ही दोघं थांब. कशा सेटिंग लावून दे. काम स्माइल द्या. सर आपण आपल्याला काम आलं काल, बघा त्यांनी कसं केलं आता. काय सिनेमॅटिकचा दाखवतोय का मला? हा हा ज्या तुला सिनेमॅटिकचा अर्थ कळतो का? लगाटी सिनेमॅटिकचं काय एक फॅड भरलंय काय कळेनास. बरं एक काम कर, नवरी झालंय का बघा, अनपाट दिसलं नवरी. बरोबर चालतंय. कुरकुर वेळ होतोय. असू दे की शेट बाळ्या कामाला लागलाय की काय कामाला दिसते. चल जाऊन येऊ ह्यांच्याकडे. ऋतू मगाशी बघितलं नाही. बाळ्या काय का पोपुशट? अहो ते हे चाललं होतं, ह्याला शिकवतोय मी फोटो काढायला. बरं आमचा एक फोटो काढू दे. बादशा फोटो काढ रे. कॅमेरा पाडशील बरं का. ए बादशा नीट काढ. काय पडला काय लगाय बादशाह. बाळासाहेब काय नियोजन का बोलवलंय? अरे त्या बाळ्याचा फोन येतोय सारखा मला. बरं काय? बंगल्या येतो म्हणला. बर काय बाकडी करतोय बघूच आपण. येणार आहे आधी. होय बर येऊ द्या बघूया. आणि तू सारखा धप्पा धप्पा म्हणतोय, त्याला एकदा तुझा धप्पा दाखव. दाखवणार की बघा येऊ द्या. काय बाकडी करतोय बघू आपण. बघू येऊ द्या. तुम्ही नुसतं म्हणा भेडा लगेच भेटतो बघा. चालतंय की एकाच मिनिटात भेटतो आला. त्याचं बघू काय म्हणलाय ते. येऊ द्या येऊ द्या. कॅमेराला सगळं क्रॅशेस पडले लेन्सला. बरं काय झालं असेल तर बघू आपण. ती शाळेत काढलेलं फोटो पिटू पाठवू सगळं एवढं. होय राजा, तुला सिनेमॅटिकचा अर्थ माहिती आहे का? आंबा गुगलवर बघतो सर. बघ लवकर. सिनेमॅटिक म्हणजे चित्रपट विषयक असंच काय तर आहे सर. बाळू ऐक ना, बोल की. तू कशाचं टेन्शन घेऊ नकोस. तुला कशाची गरज लागली तर मला कॉल कर. बर चल काश ये इकडे शिकले. काशा तुला काय भाव पण देत नाही तरी का तू त्याच्या नादी लागली? अगं तो माझा हिरो आहे, त्याला एक दिवशी माझं प्रेम नक्कीच कर. नाही काय कामाला बी वाटत नाही, पण काय करायचं घरच्या जबाबदाऱ्या काय करायचं नाही. सर नवरे आले फोटो काढायचे. होय का? हा बरं आलोच. बरोबर चल नियोजन लावतो आलोच. बरोबर चालतंय. बर सर चला. हा चला पुढे आलोच मी. सेटअप लावून घ्या तोपर्यंत. काय म्हणते बघा ऐकून घ्या. बाळासाहेब काय चाललंय तुमचं? माझ्या कानावर यायला लागलं या. काय केलं होतं तुम्ही? ती इच्छा आहे माझी. तिची जर परत छेड काढली आणि जर काय फोन बिन केला जर मला कळलं तर सुट्टी ना बाळासाहेब. मला बी बाळ्या म्हणते ती. दाखव तू काय आहे ती. काय रे काय रे म्हणजे? माझ्या बंगल्या येऊन माझ्यावर दादा करतोय. बाळासाहेब सुट्टी देणार नाही. एकट्याला गाठून मारताय मी. मी तिच्या संग लग्न करणार आहे. काय सुट्टी देणार नाही. मस्ती करतोय काय पुरी बघून. बाळासाहेब तुमचं दोघांचं बघतो काय बघतोय बघ की तू. बालम खरंच नाही बरं का सगळं. सगळं होईल की. थांब जरा 5 मिनिटं. उद्या सगळं फिरवतो बघ. लय नाटक करतोय तू. उलट सुलट म्हातारी माणसं कळून तुला. बांधा तिकडं बांधा. खस्ता लागू देऊ नका. मुर्दे बालम तर पडून मेला पाहिजे. काय करायचं कर माझं सगळं. बघतो उद्या काय आवाज खाली करायचा. कुठं माहित आहे ना तुला. बांधा 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 बांधा. कोणतर बघेल. बांधा बांधा. त्याला सुट्टी देऊ नका. कॅरेट कुठे कॅरेट घालू वर डोक्यात कॅरेट.
फक्त नंतर फक्त कॅमेरा लुक द्यायचा. ओके बॉडी टर्न करा लुक थोडासा पाठीमागे. ओके स्माइल राहू द्या पूर्ण अजून थोडंसं. ओके स्माइल. बाया ती फक्त माझी आहे, तिच्या नादाला लागायचं नाही. बाळासाहेब तिच्या संग करल तर लग्न बाळ्याच करल. बघतो तुमचा किती बी मस्ती करा आज तुम्ही. ओके मॅडम बॉडी टर्न करा तुमची पूर्ण. थोडीशी अजून पाठीमागे चुनरी आणि थोडी पाठीमागे अजून थोडी मानवरती. ओके स्माइल राहू द्या. या थोडी वर अजून. ओके स्माइल. ओके थोडंसं येते का व्यवस्थित फोटो आहे? होय सर. ओके चालते. काय काय गावात काय चाललंय काय कळ नाही. बाबा काका त्या डांबावर कॅमेरा टाकायचा आणि ते कचरा कोण टाकायला लागते आपल्याला. चालतंय ना. भारी नियोजन आहे. अहो बाबासाहेब. हा बाबासाहेब अहो बाळा लय मारले. कोणी मारलं? सरपंचच्या पोरांनी मारले. लय मार झाला तू बांधून चाल. मी घरी जाऊन सांगून तू कोणाचा फोन आला? बोला की पप्पू शेठ. भाऊ त्याला जाऊ नको म्हणलेलं मी एकट्याला. मी आल्यावर जाऊया. लय येड आहे. बर आलो. आता हे मालक बी सोडते का नाही कोणाच ठाव. कुटाणा करून ठेवला काय तर बाळ्यानं. माझा माधव माझा बाळ लगा मारलेला मारलेला इथं लगा बंगल्यावर मारलेला का होय लय मारलेला बाळूला. बरोबर चल चल टमटम घेऊन जाऊ. चल चल टमटम घे. चावी राहील. चावी घे लवकर चल लवकर लगा लय मारलेला का लगा गाडी कुणाची. चल लवकर चल टमटम घेऊन जाऊ. चल सर या की पुढची पोळ सांगा. मालक होय मालक थोडा विषय झालाय. मला जायला लागते. कुठं चालू थोडा प्रॉब्लेम झालाय बाळाचा. अरे इथं गाडी भरायला आली आणि कुठं चाललाय? सकाळपासून काय काम केलंय तो? केले की राव मालक. टायर फाडले ती लावली. अरे पण तुमच्या जेव्हा तर गाडी भरायला लावली ना मी. जा काम कर जा पळ. जाऊ दे की राव मालक. अरे गाडी भरायला आली आपल्या गाडी. बर जा कर काम. लगा लय बेकार हे होतं. हो भांडगोळाशी सोडत नाही. लाकूड घेत का वाईट घेणार आहे वाईट. ना बाबा काका थांबा मला येऊ द्या. लेकिन गाडी या आता आपलं अरे या की बाहेर या गावात बघतो तुम्हाला. हॅलो. हा बोला सर. अरे बाळू आपला कॅमेरा पडला बिडला होता का? नाही सर.
नाही ना ते लेन्स फिट बघितलं मी, त्या लेन्सवर जरा क्रॅश पडले तर. म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का? अरे नाही, मी बघितलं आता, चेक केलं, त्या लेन्सचा जर काय प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला भरून द्यावं लागेल. सर लय ओरड दिलं मला. अहो सर नाही, मी कोणाच्याच हातात पण दिला नव्हता हो कॅमेरा. बर बर बर, तू ये स्टुडिओवरती ये. हा चालतंय. हा काय या बाळ्याला कॅमेरा दिला, आता सर लय ओरडतात. काय अवघड आहे या बाळ्याचं. अरे बाळू, माझा ती इटलना आहे का नाही, दोस्त आहे रे, त्याच्याकडं गाया आहेत त्या. बर बर. माझा विचार काय चाललाय, त्यातल्या 2 गाया ऐकला का, त्यातल्या 2 गाया घ्यायच्या आणि तुला सांभाळायला लावायच्या. म्हणजे काय होईल, ऐक 2 मिनिटं. म्हणजे काय होईल, तू जरा राखीला लागशील, इकडे तिकडे फिरायचं नाही गावात मुलग्यावाने. आणि दुसरं काय होईल माहितीये का, मी आपल्या तिकडे व्यवस्थितपणे बिनधास्त काम करीन पोसायला. ना तुम्हाला मुळात सांगायचं म्हणजे मला गुरण हे नाही ती करायची. माझं काय आहे तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही खरंच बरं का, तुम्ही लय वेगळा आहे बरं का ना. काय हो, माझ्या प्रत्येक स्वप्नाला तुम्ही आडवं पाय घालताय बरं का. कायम तुमची बॉम्ब आहे. लका बाळो, तू माझा पोरगा आहे लका, पोरगा. तुझ्या बद्दल लका माझ्या मनात कसलं बेकार विचार येते का रे. पोरगा तुमचं हाय घेऊ मी ना, पण मला ह्या गुरात मसरात ह्याच्यातच अडकून ठेवणार आहे का तुम्ही. अरे मग आता काय करणार आहे, दुसरं काय काम करणार आहे तेव्हा तू. तुझं स्वप्न 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 सारखं स्वप्न नको करू नका. त्या स्वप्नानं तर वाट लागली सगळी माझी. सगळं गाव बांबलाय लागलं माझ्या नावानं. दुसऱ्याचा बाप आणि माझ्या बापात लय फरक आहे बरं का. अहो कसा बरी, म्हणजे मी तुला कसा दिसतोय काय, नाही कसा दिसतोय का मी तुला. रस्त्यावर काहीतरी बोलायला नको, माणसं बघायला लागली इकडली तिकडली सांगायला लागलाय. मी कसा मोठी बापाला कसा मोठी लागा तू. माझं वय काय आहे, मला गावात कालेरला ह्याला धरू नका बरं का शर्टाला. तुमचं वय गेलं, तुमचं दिवस गेलं, त्यावेळेस म्हातारी होती. आताची तरुण पिढी आहे. उगा जर माझ्या गळ्याला हात लावला ना मी शेवटच्या टाइमला तुमच्यावर केस करणार आहे. केस करणार आहे तुमच्यावर. आता ऐकेल तर बोला. सुट्टी देणार नाही. मला लगा मग प्रशांत सरांचा फोन आलता. काय आता मला तर वाटतं कॅमेराला काय तर काम लागलं असेल, नाहीतर एक तर लेन्स तर खराब झाले असेल. पहिला काय तर दुष्काळ 13वा महिना लागला काय कुटाला झाला. मला तर वाटते त्या पोपू शेटने बादशेने ना प्लॅनिंग करूनच केलेलं आहे बघ. ते प्लॅनिंगच करून आले ते मला तर वाटते. कारण आम्ही सेटिंग लावतो तर कॅमेरा खाली सोडला मुद्दाम. हे लागा असलं असतं कुठं. अरे पण त्यांनी करायची कुठं ना केला की, पण माझ्या मागं लागलाय काय तर कुठं ना. डोक्याला तापायला का पहिला लागा खर्च झाला लागा. मला आयफोन घ्यायचा होता, किती काम करतोय अजून इकडे पैसे करायचं म्हणजे खर्च वाढला. मला तर लेटेस्ट झाले. बरं कशा बघू, मी जातो स्टुडिओला. काय म्हणतात सर, बघतो काय प्रॉब्लेम तर झालाय कळेल ना. बरोबर चालतंय. मी येऊ का. हे नको, काय कर तुझं काम धंदा बघ. मी जर काय तसं काय वाटलं तर तुला फोन करतो. बरोबर चालतंय. जाऊ मग. हा चालतंय. झालं का रे फोटो काढून. सर पोच सांगा एक. होय का राजा, तुला कळत नाही का, शिकवलं गे सगळं मी व्यवस्थित घे तिथलं. हा सगळं अँगल व्यवस्थित झालं पाहिजे. हा ते कॅमेरा घेऊन ये रे, तुला सीन सांगतो कसा घ्यायचा ते. हे कर ना, ज्वेलरीवरून ते हात असा व्यवस्थित हे कर ना. हा हात वरती घे. ओके. थोडीशी पुढे ती, थोडीशी. ओके. समजलं तुम्हाला मी काय बोललो ते. ओके, रेडी, ऍक्शन.